नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास वटपौर्णिमेनिमित्त असणार आहे। कारण वटपौर्णिमा अवघ्या 2 दिवसावर आलेली आहे, त्यामुळे या वटपौर्णिमेची प्रत्येक महिला अतिशय आनंदाने वाट पाहत असतात। वडाचं झाड 100 वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते, म्हणून या दीर्घायुष्य झाडाची पूजा श्री आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा ते आरोग्यदायी राहावे यासाठी करतात। आणि त्यामुळे या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या किंवा जी काही पूजा आहे ती कुठल्या शुभ मुहूर्तावर आणि कुठली अशी वेळ आहे ज्यामध्ये आपल्याला चुकूनही पूजाही करायची नाही। त्यासोबतच शुभ रंग कुठला आहे, उपवास कधी सोडायचा आहे, हे सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, सगळ्यात अगोदर आपण पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या देखील सविस्तररित्या पाहूया। यंदा 2026 मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपेल। उदय तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि त्यामुळे उदय तिथीनुसार पौर्णिमा व्रत 29 जून रोजी पाळले जाणार आहे। आता पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तर बघा, पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा जो दिवस आहे तो संपूर्ण जो दिवस आहे तो खऱ्या अर्थाने पूजा करण्यासाठी शुभच मानला जातो। कारण खास त्या दिवशी वडाची पूजा करण्यालाच विशेष महत्त्व आहे। तरीही तुम्हाला जर शुभ मुहूर्तात पूजा करायची असेल तर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते। पंचांगानुसार काही शुभ मुहूर्त दिले आहेत, जसे अमृत मुहूर्त आहे पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 पर्यंत आहे। त्यानंतर सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत आणि याच दिवशी अभिजित मुहूर्त देखील आहे, सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 पर्यंत असणार आहे। आता या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजाही करू शकता, परंतु यामध्ये 29 जूनला सकाळी 6:44 ते 8:27 पर्यंत राहू काळ असणार आहे। राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, त्यामुळे सकाळी राहू काळामध्ये वडाची पूजा शक्यतो महिलांनी करू नका। तुम्हाला दिलेल्या वेळा या देखील अगदी पंचांगानुसार बरोबर दिलेल्या आहेत। आता राहू काळ सोडून आपण पूर्ण दिवसभर अगदी संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत पूजा केली तरी देखील चालू शकते, मात्र दिवस मावळल्यानंतर वडाची पूजा ही करू नये। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की वटपौर्णिमेचा राहू काळ काय असेल, शुभमुहूर्त काय आहे आणि वटपौर्णिमा आपल्याला कोणत्या वेळेस साजरी करायची आहे हे तुम्हाला समजलेच असेल। आता आपण पाहूया सत्यनारायणाची पूजा मांडणी कधी करायची। तर बघा, अर्थातच आपण सत्यनारायण हा प्रदोष काळातच करतो आणि प्रदोष काळातच करायचा असतो आणि आपल्याला 29 तारखेला पूजा मांडणी करायची आहे हे लक्षात घ्या। म्हणजेच 29 तारखेला सत्यनारायण पूजा ही आपल्याला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी करायची आहे। आता वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुमचा मासिक पाळीचा 4था दिवस येत असेल, मासिक धर्माचा 4था दिवस येत असेल, तर तुम्ही वटपौर्णिमेची जी काही पूजा आहे, वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती करू शकत नाही। कारण 4थ्या दिवशी आपण कुठलीही पूजा करत नाही आणि त्यामुळे तुम्ही उपवास करू शकता, पण पूजा मात्र तुम्हाला करायची नाही। बऱ्याच जणांना असं वाटतं की डोक्यावरून 2दा पाणी घेऊन आपण पूजा वगैरे करू शकतो, पण तो दिवस बदलत नाही, तो 4थाच असतो आणि त्यामुळे 4थ्या दिवशी चुकूनही तुम्ही पूजाही करू नका। त्यानंतर सूतक असेल तर मग तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही आणि सत्यनारायणही करू शकत नाही, मात्र तुम्ही उपवास करू शकता। आता गरोदर महिलांनी काय करावं, तर बघा, गरोदर महिलांनी उपवास झेपत असेल तरच उपवास करावा। एखाद्या वर्षी उपवास नाही केला तरीही चालतं। या व्यतिरिक्त तुम्ही वडाच्या झाडाची जाऊन पूजा वगैरे करू शकता, पण लक्षात घ्या, ओटी मात्र आपल्याला कोणाचीही भरायची नाही। अगदी आपण जी सावित्रीची ओटी भरत असतो ती देखील तुम्हाला भरायची नाही, फक्त तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावू शकता, पण वडाच्या झाडाची पूजा करण्याव्यतिरिक्त ओटी भरणं किंवा मग वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणं हे जे काही आहे ते तुम्ही करणं पूर्णपणे टाळायचं आहे। ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर बघा, आता तुम्हाला 8वा किंवा 9वा महिना चालू असेल आणि तुम्हाला बाहेर जाण्याची परिस्थिती नसेल, कारण आपल्या तब्येतीवरती सगळं काय अवलंबून असतं, तर मग त्या दिवशी तुम्ही पूजाही नाही केली आणि उपवासही नाही केला तरीही चालणार आहे। बघा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे। आपल्या प्रती आपलं प्रेम किंवा त्यांचं नेहमी चांगलं व्हावं असं जरी आपल्याला वाटत असेल तर नक्कीच सगळं काही चांगलंच होणार आहे। त्यामुळे फार मनामध्ये शंका निर्माण होण्यापेक्षा तुम्ही पूजा न केलेली बरी। स्वतःची आणि बाळाची काळजी घेणे हे जास्त गरजेचं असणार आहे।
त्यानंतर बघा शुभ रंगाच्या बाबतीत देखील अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे. तर वटपौर्णिमेचा जो शुभ रंग असणार आहे तो काळा सोडून आणि पांढरा रंग सोडून दुसरा कुठलाही रंग असू शकतो. बघा रंगाचं तसं कोठेही वर्णन केलेलं नाही. आता संक्रांतीचं बघायला गेलं तर देवी ज्या रंगावर आलेली असते तो रंग आपण परिधान करत नाही. पण इतर सणवारांचं तसं काहीही नाही. तुम्ही कुठलाही रंग अगदी आवडीने घालू शकता. फक्त काळा आणि पांढरा रंग मात्र तुम्हाला वापरायचा नाही. बांगड्यांच्या बाबतीतही तसंच आहे. तुम्हाला जर साडीवर मॅचिंग बांगड्या घालायच्या असतील तर त्याही तुम्ही घालू शकता. हिरव्या घातल्या तरी अतिउत्तम. त्यापैकी तुम्ही जर दुसऱ्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर त्यामध्ये फक्त एक बांगडी का होईना तुम्हाला हिरवी काचेची घालायची आहे. एवढी मात्र विशेष काळजी तुम्हालाही घ्यायची आहे. तसेच बघा काही जणी फक्त फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. झाडाची फांदी तोडून मुळातच चुकीचे आहे. म्हणजे झाडाची फांदी तोडायची त्याची पूजा करणे हे चुकीचं आहे. त्यामुळे अशी फांदी आणून तुम्ही पूजा करत असाल तर हे चुकीचं आहे, एवढं लक्षात घ्या. आता बघा उपास केव्हा सोडावा. तर बघा उपवासाच्या बाबतीत देखील काही ठिकाणी आता वडाची झाडाची पूजा करून आल्यानंतर लगेचच उपवास सोडला जातो. पण काही ठिकाणी रात्री उपवास सोडला जातो आणि एखाद दोन ठिकाणी फक्त असं असेल की दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. तर तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने उपवास केला जातो तशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. पण काही ठिकाणी अगदीच पूजा करून आल्यानंतर लगेचच उपवास सोडला जातो. जसं तुमच्या भागात करता तशा पद्धतीने तुम्ही उपवास हा करू शकता. आता वडाच्या झाडाची पूजा कशी करावी किंवा साहित्य काय लागतं याबाबतीत देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा एक मोठं ताट लागतं. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, चंदन हे जे काही आपण पूजेचे साहित्य छोटे छोटे वापरत असतो तर ते तर आपल्याला लागणारच आहे. तुपाची किंवा तेलाची वात करून घ्यायची आहे. सुपारी, 2 विड्याची पानं लागणार आहे. 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. सूत म्हणजे जो दोरा आपल्याला वडाला गुंडाळायचा आहे तो देखील लागणार आहे. आंबे लागणार आहे आणि कापसाचं वस्त्र लागणार आहे. यासोबतच गुळ खोबरं प्रसाद म्हणून तुम्ही गुळ खोबरं घेऊ शकता. खडी साखर घेऊ शकता. शक्यतो गुळ खोबरंच बघायला मिळतं. पण तुम्ही जर दुसरं काही घेत असाल तर तुम्ही ते देखील नैवेद्य म्हणून घेऊ शकता. आपल्याला दूध देखील लागणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात. ती गणपती बाप्पांची मूर्ती देखील लागणार आहे. आणि नसेल तर मग तुम्ही सुपारी घेतली तरीही हरकत नाही. तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य अगरबत्ती, धूप आपल्याला घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर एका ठिकाणी छानपैकी छोटीशी जागा करून त्या ठिकाणी 2 विड्याची पानं ठेवायची. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. त्यानंतर तुम्ही गणपती घेतला असेल तर गणपती किंवा सुपारी एका छोट्या ताम्हाण्यामध्ये काढून पंचामृताने किंवा दूध पाण्याने अभिषेक करून घ्यायचं. ओम गण गणपते नमः असं 11 वेळेस म्हणायचं. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती किंवा सुपारीपासून आपण जे 1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे त्यावर ठेवायचं. त्यानंतर त्या सुपारीला हळदी, कुंकू, अक्षता, चंदन जे काही तुम्ही घेतलं आहे ते अर्पण करायचं. 1 कापसाचं वस्त्र देखील अर्पण करायचं. फुलं असतील तर ती फुलं अर्पण करायची आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा. धूप दीप ओवाळायचं. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची. त्याला देखील अशाच पद्धतीने चंदन, हळदी, कुंकू जे काय असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे. कापडाचं वस्त्र जे आपण घेतलेलं आहे ते अर्पण करायचं आणि अशा पद्धतीने वडाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर आपण जे काही ओटीचं सामान सावित्रीसाठी घेतलेलं आहे मग त्यामध्ये एक ब्लाऊज पीस असणार आहे आणि जी छोटीशी पुडी, पूजेची पुडी मिळते बघा. त्यामध्ये छोट्या 2 बांगड्या असतात, खारीक खोबरं असतं, सुपारी असते. हे जे काही साहित्य असतं त्याची पुडी तुम्हाला आणायची आहे आणि ती पुडी त्यामध्ये ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने ओटी सावित्रीच्या नावाने वडाच्या झाडाजवळ आपल्याला ठेवून द्यायची आहे. आता धान्य कुठलं घ्यावं तर शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची ओटी भरताना गव्हाचाच वापर करावा. पण तुमच्याकडे तांदूळ वापरत असतील तर हरकत नाही. पण 99% लोक फक्त गहूच वापरतात. पण शक्यतो गहूच वापरण्याचा प्रयत्न करा. गव्हानेच ओटी भरायची आहे आणि ही जी ओटी आहे ती सावित्रीला अर्पण करायची आहे. अशा पद्धतीने तुमची पूजा पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपल्याला वडाला जो धागा बांधायचा आहे त्या बाबतीत देखील आपल्याला जी एक चूक आहे ती करायची नाही. बऱ्याच महिला करतच नाही. पण नवीन लग्न झालं असेल तर तुमच्यासाठी सांगत आहे, तो जो आपण दोरा गुंडाळणार आहोत त्याला अगदी गाठ मारायची नाही. तर फक्त जे अगोदरचे दोरे असतात त्यामध्येच आपल्याला थोडासा अडकवून द्यायचा आहे. 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. काही ठिकाणी 3, 5, 7, 11 घातल्या जातात. शक्यतो 7 घातल्या जातात. जसं तुम्ही करत असाल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर तो जो उरलेला दोरा आहे तो मात्र आपल्याला काढून घ्यायचा नाही, तर तो त्याच ठिकाणी गुंडाळून ठेवायचा आहे. ही चूक आपल्याला देखील करायची नाही की आपल्याला तो दोरा काढून घ्यायचा नाही. एवढी जरी आपण काळजी घेतली तरीही आपली पूजा अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण
पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, संपूर्ण पूजेचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपण 5 सुवासिनीची ओटी भरत असतो. 5, 7, 9 जसं आपल्याला जमणार आहे तसं सुवासिनीची ओटी आपण भरू शकतो. त्यामध्ये देखील गहू दिले जातात, काही ठिकाणी 1-1 रुपयाचं कॉईन देखील टाकले जातात, 1-1 फळ टाकलं जातं. शक्यतो आंब्याचंच फळ असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही 5-7 महिलांची ओटीही भरू शकता. हळदी-कुंकू देखील त्यांना लावू शकता. तर अशा पद्धतीने आपण वडाच्या झाडाची पूजा संपूर्णरित्या करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काय, तर आपण सगळं काही करतो, वडाची पूजा करतो, फोटो सेक्शन वगैरे होतं. पण वडाची जी काही कथा आहे, वटपौर्णिमेची जी कथा आहे, ती त्या ठिकाणी बसून ऐकली जात नाही. तर आपल्याला त्या ठिकाणी बसून कोणीतरी एका महिलेने पुढाकार घेऊन ती कथा वाचायची आहे. जर त्या ठिकाणी गुरुजी वगैरे येत असतील तर तेच कथा वाचत असतात, पण नसेल तर एखाद्या महिलेने तरी ती कथा वाचायची आहे. आपण ती कथा ऐकायला, वाचायला देखील महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हे एक छोटंसं काम त्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर बऱ्याच जणी हाही प्रश्न विचारतात की एखाद्या मुलीचं समजा लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरे सुद्धा फुटलेली आहे किंवा कुंकू वगैरे लावून झालेलं आहे. आजकाल साखरपुडा किंवा सुपारी फुटणे या कार्यक्रमामध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात, पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही, जोडवे घातले जात नाही, आपल्या भांगे शेंदूर भरला जात नाही, तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा करता येत नाही. समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल तुम्हाला, तर मग त्यासाठी हे वटसावित्रीचं व्रत करावं का, तर हाही प्रश्न असेल तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी देखील हरतालिका हे भाद्रपद महिन्यातलं व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकरांच्या संबंधितली जी काही व्रत वैकल्ये असतात ती सुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो. वटसावित्रीचं व्रत खास करून लग्न झालेल्या महिलांसाठीच आहे आणि त्यातली त्या सुवासिनी स्त्रियांसाठीच आहे, हे मात्र लक्षात ठेवावं. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ती विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.